शिरूरमध्ये अमोल कोल्हे आणि शिवाजीराव अढळराव पाटलांमध्ये लढत होतीये। मोठ्या मतांनी विजय होणार असा विश्वास अमोल कोल्हे यांनी व्यक्त केलाय। मतदानापूर्वी अमोल कोल्हे यांनी यांच्या कुटुंबियांकडून औक्षण करण्यात आले। त्या टप्प्याला सुरुवात झालेली आहे आणि उमेदवार खरं तर मतदान करतात आहे। मात्र उमेदवारांबरोबर त्यांच्या मातोश्री असतील, त्यांची पत्नी असेल, तेही खरं तर मतदान करणार आहेत। मी आता सध्या शिरूर लोकसभेत आणि शिरूर लोकसभेचे जे उमेदवार आहेत डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या पत्नी आणि मातोश्री आपल्या समोर येते। काय ताई, आपण मतदान करणार आहेत काही वेळानंतर, आता खरं तर मतदानाला आपण पोहोचणार आहेत, काय एकंदरीत आपल्या भावना म्हणजे मायबाप जनता ही सुज्ञ आहे, साहेबांचं काम बोलणार आहे। त्यामुळे आता जनता मतदार राजा जो काही कौल देईल तो मान्य असेल। फक्त एवढीच विनंती करू इच्छिते की सगळ्यांनी प्लीज बाहेर पडून मतदान करा। मात्र वहिनी, आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसांमध्ये अनेक प्रचाराच्या फेरीमध्ये अनेक गोष्टी खरं तर बोलल्या गेल्या, त्यानंतर पुन्हा आता मतदान होतंय। काय अजितदादांनी खरं तर दादांच्या विरोधात मध्ये बोलले गेले आणि त्यानंतरून ह्या मतदारसंघाची जी प्रतिष्ठा आहे ती संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये पोहोचली गेली। काय एकंदरीत त्या भावना आहेत? गेल्या वेळेस अजितदादा बरोबर होते, यावेळेस अजितदादा विरोधात आहे। नाही, ठीक आहे, त्या प्रत्येकाच्या भावना असतात, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे। त्यामुळे आता जे काही 4 जूनला होईल तेच त्या गोष्टीला एक उत्तर असेल, मला असं वाटतं। याच्याहून जास्त मी काय बोलणार। एक पत्नी म्हणून आपण प्रचारात जरी समोर दिसत नव्हतात, मात्र आपला आतून प्रचार सुरू होता। काय एकंदरीत गेल्या निवडणूक आणि ह्या निवडणुकीमध्ये फरक वाटला? या निवडणुकीमध्ये असं होतं की अनुभव होता 5 वर्षाचा, 5 वर्षात केलेली कामं होती, त्यामुळे लोकांचा विश्वास आणि पाठिंबा हा होता साहेबांबरोबर। आणि आधी जेव्हा आम्ही 2019चा आपण म्हणू तेव्हा अगदीच आपण नौखो होतो, त्यामुळे तो एक अनुभवाचा एक निश्चितच फरक पडतो। पतीला आता दुसऱ्यांदा मतदान करणार आहेत आपण, काय? कारण गेल्या वेळेस एकदा मतदान केलंय, आता परत दुसऱ्यांदा मतदान करणार। आई जगदंबेच्या चरणी विनंती करते की माझ्या पतीला यश दे।